नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत बनाना मिल्कशेक. याआधी मी काही कोल्ड्रिंक्सचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर शेअर केले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर आज आपण बघणार आहोत बनाना मिल्कशेकसाठी काय साहित्य लागणार आहे. त्यासाठी मी साखर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता, किती गोड हवं आहे त्यानुसार. त्यानंतर काजू घेतले आहेत. तुम्ही यात इतरही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. त्यानंतर वेलची सोलून घेतली आहे आणि 2 केळी घेतली आहे. मला 2 ग्लास मिल्कशेक बनवायचा होता, त्यानुसार मी साहित्य घेतलं आहे. 2 ग्लास थंड दूध मी घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये साखर, काजू आणि वेलची अशी त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. वेलचीमुळे छान वास येतो, त्यामुळे मी वेलची यात घेतली आहे. यामध्ये तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, बदाम, पिस्ता. अशा प्रकारे बारीक पावडर आपल्याला त्याची करायची आहे. त्यानंतर ज्युसरमध्ये आपल्याला केळीचे बारीक काप करायचे आहे. केळी सोलून मी असे त्याच्या बारीक काप करून घेतले आहे. यात मी काही आईस क्यूब टाकले आहेत. दूध आपल्याला थंडच घ्यायचं आहे. आणि हा मिल्कशेक आपल्याला जेव्हा प्यायचा आहे लगेच तेव्हाच आपण करायचा आहे, 1-10 मिनिट आधी. कारण केळीमुळे नंतर तो केळी आणि दूध यामुळे तो थोडंसं काळपट पडू शकतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा इन्स्टंट प्यायचं असेल का मिल्कशेक तेव्हा आपण हा बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये जी बारीक पावडर केली होती ती आपल्याला ॲड करायची आहे. थोडीशी पावडर मी बाकी ठेवली आहे, कारण मला नंतर सजावटीसाठी लागणार आहे म्हणून. नंतर मी दूध ॲड केलं आहे आणि नंतर हे ज्युसरमध्ये आपल्याला सगळं फिरवून घ्यायचं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण मी असेच रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. ज्युसरमध्ये फिरवल्यानंतर असा मिल्कशेक आपला रेडी होतो. आता गार्निश करण्याआधी एक ग्लासमध्ये आपल्याला आईस क्यूब टाकायचे आहेत. या ग्लासमध्ये मी आधी आईस क्यूब टाकले आहेत आणि नंतर मग आपल्याला त्यावर बनाना मिल्कशेक सर्व करायचा आहे. केळीचे अनेक फायदे आहेत. केळी हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. केळी रक्तदाब नियंत्रित करण्याससुद्धा मदत करते आणि आपल्याला पचनासाठी तर केळी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आपण केळीचा रोज आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. केळी हे अत्यंत स्वस्त फळ आहे, त्यामुळे आपण सगळेच जण हे फळ आपल्या आहारात समावेश करू शकतो. आणि लहान मुलं, मोठे सगळ्यांना चालू शकणारं फळ आहे हे. यानंतर मी सजावटीसाठी जी पावडर होती ती यूज केली आहे. तुम्ही तुमच्याकडे अजून काही अवेलेबल असेल सजावटीसाठी तर तुम्ही ते वापरू शकता. असा आपला बनाना मिल्कशेक रेडी आहे. अतिशय टेस्टी आणि छान होतो, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असा आपला बनाना मिल्कशेक कमी वेळात होणारा, कमी साहित्यात होणारा रेडी आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. नमस्कार.